भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिम् ब्रह्मेशा न जनार्दनाः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये सर्व भाविकांनी म्हणायचं भर पाणी घ्यावं त्यात अक्षता ठेवाव्यात आणि पुढील प्रमाणे संकल्प करावा पूजकाच्या पत्नीने प्रत्येक कृती करताना आपल्या पतीच्या हाताला हात लावावा सगळ्या लोकांनी संकल्प हस्ते जलमादाय आणि म्हणावं समस्त भारतवर्षीयाणां सगळ्यांनी म्हणा हिंदू बांधवानां हात जोडा सगळ्यांनी प्रतिनिधी भूत्वा यजमानोऽहं समस्त राष्ट्र कल्याण हेतवे सनातन वैदिक संस्कृति संवर्धनार्थं मम च पुण्यफल प्राप्तये सर्वविध अभ्युदय प्राप्त्यर्थं पुण्यपावन हरिहरात्मक जनस्थान क्षेत्रे रामतीर्थे पापहारिणी श्री गंगा गोदावरी पूजनम करिष्ये असं म्हणून पाणी सोडून द्यावं. नंतर प्रार्थनापूर्वक गणपतीला नमस्कार करावा. महागणपती स्मरणम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गंगा गोदावरी पूजनम. हात जोडून डोळे मिटून गोदावरी मातेचं ध्यान करावं. ध्यानम आद्य स्वच्छल सद्भुकुल वसनां पद्मासनस्थायिनीं हस्तन्यस्तवराभयाब्ज कलशां भाकेन्दुकोटिप्रभां भास्वद्भूषण गन्धमाल्य रुचिरां चारु प्रसन्नाननां श्रीगंगादि समस्त तीर्थ निलयान् ध्यायामि गोदावरीम्. श्री गंगा गोदावर्यै नमः. ध्यानं समर्पयामि. श्री गोदावरी मातेचे आवाहन करून गोदापात्रात अक्षता वाहाव्यात. आवाहनम. श्री गंगा गोदावर्यै नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. श्री गोदावरी मातेला आसन प्रदान करण्यासाठी अक्षता वाहाव्यात. आसनम.
श्री गंगा गोदावर्यै नमः। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। श्री गोदावरी मातेच्या पायावर पाणी घालत आहोत असा विचार करून पाणी नदीपात्रात सोडावे। पाद्यम श्री गंगा गोदावर्यै नमः। पाद्यम समर्पयामि। पळीत गंध, अक्षत, फूल घालून ते पाणी श्री गोदावरी मातेला अर्पित करावे। अर्घम श्री गंगा गोदावर्यै नमः। अर्घं समर्पयामि। श्री गोदावरी मातेला आचमन म्हणून 3 पळा पाणी द्यावे। आचमनम श्री गंगा गोदावर्यै नमः। आचमनीयं समर्पयामि। श्री गोदावरी मातेला 1 पळीभर पाणी वाहावे। स्नानम श्री गंगा गोदावर्यै नमः। स्नानं समर्पयामि। श्री गोदावरी मातेला वस्त्र अलंकाराप्रीत्यर्थ अक्षता वाहव्यात। वस्त्रम श्री गंगा गोदावर्यै नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि। गोदावरी मातेस गंध, अक्षत, फुलं इत्यादी वाहावे। तसेच महिलांनी हळद, कुंकू वाहावे आणि आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी। श्री गंगा गोदावर्यै नमः। चंदनं समर्पयामि। अक्षतान् समर्पयामि। हरिद्रा कुंकुमादि सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। पूजकाने धूप, दीप प्रज्वलित करून घ्यावेत। श्री गोदावरी मातेला धूप अथवा उदबत्ती ओवाळावी। नंतर तुपाचे निरांजन ओवाळावे। धूपम श्री गंगा गोदावर्यै नमः। धूपमाघ्रापयामि। दीपम श्री गंगा गोदावर्यै नमः। दीपं दर्शयामि। पाण्याचे चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्याचे पात्र ठेवावे। त्याभोवती पाणी फिरवावे आणि श्री गोदावरी मातेला नैवेद्य समर्पित करावा। आपल्या हातातला नैवेद्य नैवेद्यम तांबडात नैवेद्य ठेवलेला आहे। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे नमः। श्री गंगा गोदावर्यै नमः। नैवेद्यं समर्पयामि। गोदावरी मातेला यथाशक्ती दक्षिणा समर्पित करावी। पूजा झाली की पेटीमध्ये दक्षिणा टाकायची आहे। श्री गंगा गोदावर्यै नमः। यथाशक्ती दक्षिणां समर्पयामि। आपण केलेल्या पूजेची दक्षिणा कापूर अवश्य लावून समर्पित घ्यावा करा आणि श्री गोदावरी मातेस कर्पूर निरांजनाने ओवाळावे। नीराजनम श्री गंगा गोदावर्यै नमः। कर्पूर नीराजनम समर्पयामि। उंजळीत फुलं घेऊन ती पुढील मंत्राने श्री गोदावरी मातेस अर्पित करावीत। मंत्रपुष्पम सगळ्यांनी आता फुल अक्षता घ्या। बाकीच्यांनी हात दृष्ट्वा जोडून नमस्कार करा। पंचवटी स्थानम तथा गोदावरी नदी आजन्म संचितात् पापान् मुच्यते नात्र संशयः। श्री गंगा गोदावर्यै नमः। मंत्रपुष्पम समर्पयामि। जागेवर उभे राहून स्वतः भोवती प्रदक्षिणा करावी। प्रदक्षिणाम सगळ्यांनी यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे। श्री गंगा गोदावर्यै नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। श्री गोदावरी मातेस वाकून नमस्कार करावा। ज्यांना शक्य असेल त्या पुरुषांनी साष्टांग नमस्कार घालावा। सगळ्या भाविकांनी नमस्कारम गंगा गोदावरी मातेला नमस्कार करा। नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वहते त्वां महादेवी गोदावरी नमोस्तुते। श्री गोदावर्यै नमः। नमस्कारान् समर्पयामि। श्री गोदावरी मातेस
मनःपूर्वक प्रार्थना करावी. प्रार्थना. सगळ्यांनी हात जोडा आणि गंगा पूजिता त्वं यथाशक्त्या नमस्ते जगदीश्वरी ऐहिका मुष्मिकीं देवी कार्यसिद्धिं ददत्स्व मे. श्री गंगा गोदावर्यै नमः. प्रार्थनां समर्पयामी. उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यावे. यजमान पत्नीने यजमानाच्या हातास हात लावावा. यजमानाने पुढील प्रमाणे उच्चार करावा. सर्वांनी म्हणायचं आहे. अनेन यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः कृत पूजनेन श्री गंगा गोदावरी देवता प्रियतान् न मम. हातातलं पाणी सोडून द्यावं. तत्सद ब्रह्मार्पणमस्तु. आपल्या तांबड्यात नारळ ठेवलेला आहे, ते नारळ गंगा गोदावरी माता की जय. प्रसादात नारळ आणि पुढे आपल्या घरी प्रसादाचा घेऊन जायचा सर्व यजमानांनी. बोलो गंगा गोदावरी मैया की. हर हर महादेव. सियावर रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. श्री राम तीर्थ गोदावरी सेवा समिति की ओर से सारे शिवजी के भक्तों का, गोदा भक्तों का, हिंदू बांधवों का इस गोदा आरती में स्वागत है. हम आज यहाँ पे आए, महाशिवरात्रि के पर्व पे आए हैं. हम ये संकल्प करेंगे, गोदावरी से प्रार्थना करेंगे, भगवान उमाशंकर से प्रार्थना करेंगे. आज से हम अखंड भारत के लिए, भारत राष्ट्र के उत्थान के लिए सनातन धर्म का पालन रोज करेंगे. भले वो गोदा सेवा हो, गौ सेवा हो, नाम जप सेवा हो, वृद्धों की सेवा हो, साधु संतों की, ब्राह्मणों की सेवा हो, कुछ न कुछ एक कार्य हम जरूर करेंगे ताकि हमारा सनातन वैदिक धर्म है उसके द्वारा इस भारत राष्ट्र का निर्माण हो. तो ये संकल्प करेंगे आज के इस महाशिवरात्रि के पर्व पे. हम ये प्रार्थना करते हैं, ये आरती केवल समिति हमारी नहीं है, हम सबकी आरती है, सारे गोदा भक्तों की आरती है. इस आरती के सेवा के लिए आप भी जुड़ सकते हैं. जैसे यहाँ पे स्टूडेंट्स आरती कर रहे हैं, आप भी इस आरती में भाग ले सकते हैं. आप भी अपने हाथों से आरती कर सकते हैं. अगर आपके पास समय नहीं है तो आप धनदान दे सकते हैं, आप दान दे सकते हैं ताकि इस आरती के लिए जो भी सामग्री लगती है उसके लिए आपका सहयोग हो. या आप कोई भी सेवा इस आरती के लिए करना चाहते हैं, यहाँ पे हमारा काउंटर होगा, आप वहाँ पे आइए, आपका नाम दीजिए और अधिक जानकारी आप यहाँ से प्राप्त कर सकते हैं. और हम प्रार्थना करेंगे, हमारा गोदावरी आरती नासिक इंस्टा पेज है और यूट्यूब चैनल है, उसको आप सब्सक्राइब कीजिए. हमारा QR कोड आपके यहाँ पे आएगा और इस आरती से जुड़िए और आरती के अपडेट्स आपको रेगुलर मिलते रहेंगे. तो अभी यहाँ पे हिंदी आरती का लोकार्पण होने वाला है, तो अभी हम सब प्रार्थना करेंगे और इस आरती का आनंद भक्ति भाव से उठाएंगे. बहुत बहुत धन्यवाद. हरे कृष्ण. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, मोक्षदायिनी माते स्वीकार करे पूजा को. जो अनादि निश्चल शुभ तिलक अति निर्मल, वह अवनी तत्व अविचल समर्पित हो पूजा में. करे भावना से अर्पित चंदन परिमल वेष्टित, यह तिलक पृथ्वी मंडित पूजार्थ आपकी. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. गौतमी प्रियदर्शिनी सकल पातक नाशिनी, पुनित है सुखवर्षिणी स्वीकार करे पुष्पार्चना. बकुल चंपक कमला, तुलसी बिल्वा त्रिदला, पर्ण कुसुम अति मंगला समर्पित हो पूजा में.
गंध से साकार हो गगन तत्व विशाल जो, बन सुमन अर्पित हो तव चरणों में। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। पूज्य है जल पीशे तव प्रसाद सलिल से, गिरिवनांचल आबसे सकल रस। दिव्य रस धारण किए तत्व वायु का लिए, धूप सम अर्पित हुए आपके प्रति। धूप यह स्वीकार कर कृपा निज भक्तों पर, शांति सुख चिरश्रेष्ठतर दो आशीष में। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। सूर्य जो नभ संचरे, दीप्ति क्षितिजों से परे, तेज अंश वही भरे मातृ अर्चनार्थे। उभय दिनकर चंद्रमा ले प्रभा की लालिमा, तत्व पावक स्वर्णिमा स्थित आरती में। प्रज्वलन ऐसा किए आत्मज्योति संग लिए, एक ही दोनों भय हो द्वैत नष्ट। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। जननी है बहुपोषिणी, सकल जीवाधारिणी, हे क्षुधा परिहारिणी, तुम्ही अन्नपूर्णा। आप तत्व समेट कर है चढ़ावत भोग पर, भाव से अर्पित कर तेरा तुझी को। सेव्य सब स्वीकार हो तव कृपा साकार हो, मां कदापि न व्यर्थ हो भक्ति तेरी। हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे। त्र्यंबकस्य जटोद्भूते, गौतमस्यागनाशिनी, सप्तधा सागरं यान्ति, गोदावरी नमोस्तुते, गोदावरी नमोस्तुते, गोदावरी नमोस्तुते। जय देवी सुरसरिते गोदावरी माता, कैसे हो वर्णित शब्दों में तव गाथा। जय देवी सुरसरिते गोदावरी
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसार। बोलो गंगा गोदावरी मैया की। ये आरती जो अभी हुई ये हिंदी में इसकी रचना की है, हमारे म्यूजिक दिया है जीवन धर्माधिकारी और उनके पूरे टीम ने। इसकी रचना की है हमारे महेंद्र जी वाघ जो पुणे में रहते हैं, और रिकॉर्डिंग हुआ है प्रशांत दादा पंच भैया इनके स्टूडियो में। तो ये सारे टीम को हम धन्यवाद देंगे 3 बार हर हर महादेव बोल के। हर 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 हर। तर ही हिंदी आरती आपण पहिल्यांदा गोदावरीला अर्पण केली इकडे आजच्या शिवरात्रीच्या पर्वाच्या निमित्ताने। आता आपण मराठी आरती पण करणार आहोत तिथे, पण त्याच्या आधी 2 शब्द आपल्या सर्व गोदा भक्तांसाठी। गोदावरी ही आपल्या प्रत्येकाची आई आहे, म्हणून तिला आपण गंगा मैया किंवा गोदावरी मैया म्हणतो। आणि सायन्स पण सांगतं आपल्या शरीरामध्ये 70% वॉटर एलिमेंट आहेत। तर हे पाणी कुठलं आहे? आपण जे अन्न खातो, आपण जे जल पितो, पाणी पितो, हे सगळं गोदावरीचं पाणी आहे। त्यामुळे पाणी हेच जीवन आहे आणि आपल्या सर्वांसाठी गोदाजल हेच जीवन आहे। आणि जो वॉटर एलिमेंट नाहीये 30%, जेव्हा हिंदू धर्मामध्ये कोणाचा मृत्यू होतो तर आपण त्यांच्यावर अग्निसंस्कार करतो, आणि जो वॉटर एलिमेंट नाहीये जे अस्थि आहे 30% जो एलिमेंट आहे परत तो या गोदावरीमध्ये प्रवेश करतो। त्यामुळे जीवन पण गोदावरी आहे आणि मृत्यूनंतर पण गोदावरी आहे। तर अशा गोदावरीची स्वच्छता ठेवणं, तिचं पवित्र राखणं, तिच्यावरती चप्पल बूट न ठेवणं, चप्पल बूट घालून तिच्यामध्ये प्रवेश न करणं, प्लास्टिक न टाकणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे गोदावरीची पवित्रता आणि स्वच्छता टिकवणे हे आपल्या सर्वांचं कार्य आहे। खूप खूप धन्यवाद। हरे कृष्ण। आता 31 गोदा सेवक इथे आरती करणार आहेत। हे सगळे स्टुडंट आहेत आणि जॉब करणारे आहेत। त्यांचा स्टडी, त्यांचं करिअर आणि प्रोफेशन सांभाळून त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, नियमांचं पालन केलेलं आहे, आणि ते सगळे मिळून आता गोदावरी आरती करणार आहेत। तर हे 31 आरतीचं भव्य दृश्य पहिल्यांदा नाशिकमध्ये आपण सर्व गोदावरी सेवेसाठी मराठी आपण प्रस्तुत करत आहोत। तर सर्वांनी भक्तिभावाने या महाआरतीचं विशेष दर्शन घ्या आणि गोदावरीची सेवा आणि प्रार्थना करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा। त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्यागनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते गोदावरी नमोस्तुते गोदावरी
समस्त तीर्थदेवतेभ्यो नमः।
नमस्कारान् समर्पयामि। प्रदक्षिणां कुर्यात्। यानि कानि च पापानि जन्मान्तरे कृतानि च तानि सर्वाणि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी। यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे। आवाहनं न जानामि तवार्चनम्। पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्षं मया। दासोऽहमिति मां नत्वा क्षमस्व परमेश्वरी। क्षमस्व परमेश्वरी। क्षमस्व परमेश्वरी। क्षमस्व देव देवेशी। क्षम्यतां परमेश्वरी। तव पादाम्बुजे नित्यं निश्चला भक्तिरस्तु मे। श्री गंगा गोदावरी समेतः श्री सुंदर नारायण श्री प्रभु रामचंद्र श्री महामृत्युंजय कपालेश्वर सद्गुरु दत्तात्रेयादि तीर्थदेवतेभ्यो नमः। शंखमध्ये स्तं तोयं भ्रामितं देवतोपरि। अंगलग्न मनुष्याणां ब्रह्महत्या विपोतु। सर्वे सन्तु सर्वे सन्तु सर्वे पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। बोलो गंगा गोदावरी मैया की। आज हमारे ये 32 गोदा पूजक हैं जिन्होंने आज धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की। पार्वती पदे हर हर महादेव। पार्वती पदे हर हर महादेव। भारत माता की। भारत माता की। महेश्वरी समाजवासींना विनंती आहे की आपण सगळं पाताळेश्वर मंदिर जिथे आहे तिथे पाचशे गाडीचा संपूर्ण सोहळा आहे त्याकडे आपण थांबायचं आहे. आम्ही अध्यक्ष बोलवण्याकडे येणार आहोत. आम्ही अध्यक्ष यंत्रणा गायकरी उपाध्यक्ष दर्शन कुंभादास आशीर्वाद केला. आपल्या कोषाध्यक्ष अनिरुद्ध बेखंडे नानापूर आणि शिवाजी भाऊ संपूर्ण संचेते आपल्याला भेटत त्या ठिकाणी येतील. कृपया करून आपण त्या ठिकाणी थांबायचं सुद्धा पाताळेश्वर मंदिराच्या बाजूला मुकुंद चिवड्याच्या बाजूला सगळे माहेश्वरी समाज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या माता भगिनी सगळ्यांनी राहिले. सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सर्वांना विनंती की आपण सगळं पाताळेश्वर मंदिराचं थांबायचं आहे.